लाडकी बहीण योजना. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं जानेवारी नंतर काय होणार? मित्रांनो, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली, ज्यामुळे महायुतीला निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं. भाजपला तर 136 जागा मिळाल्या. त्यातच निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्यात आश्वासन देण्यात आलं होतं, ज्याचा राज्य तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. त्यामुळे जानेवारी नंतर ही योजना सुरू राहणार की बंद होणार याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुंबळे यांनी बीसीसीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलं आहे. शहरी भागाचा विचार केला तर 1500 रुपये खूप जास्त नाहीत. एका साध्या हॉटेलमध्ये गेलं तर त्यापेक्षा बिल होतं. मात्र ग्रामीण भागात ज्याच्या उत्पन्न अगदी 20,000 रुपये आहे त्यासाठी ही रक्कम मोठी वाटेल. निवडणूक अटीत 7,500 रुपये लोकांच्या खात्यात जमा झाले. दिवाळीचा बोनस म्हणून वाटण्यात आला. शिवाय महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले. त्याच्या निवडणुकीवर परिणाम दिसून आला आहे. मुस्लिम महिलांनी काही प्रमाणात मतदान केलं असे त्यांना म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार एवढे संस्कृतीवर टीका करत होते, मात्र यावेळी ती त्याच्याही पक्षाकडून वाटण्यात आली. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये त्याचे परिणाम दिसून आले. दोन्ही सत्ताधारी पक्षांना त्याचा फायदा झाला. आता या योजनेचा राज्यासाठी जरी मारक असल्या तरी पक्षाचे मात्र तारक बनले आहेत असं म्हणावं लागेल. लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना आहेत, त्यामुळे 50,000 कोटीचा बोजा आहे. आता लाडकी बहीण योजने 2100 रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणूक झाली. आता पुढची 5 वर्ष महत्वाची आहेत. त्यामुळे या पुढच्या काळात ही योजना आणि इतर ही योजना प्रकल्प सुरू राहणार का, यावर ते म्हणाले की लाडकी बहीण योजना आणि इतर योजनाही सुरू ठेवाव्याच लागतील, कारण तिन्ही पक्षांनी दिले ते आश्वासन आहे. त्यामुळे इतक्या सहज ते थांबवता येणार नाही. येत्या काळात महानगरपालिका 200 नगरपालिकाच्या निवडणूक आहेत, त्यामुळे या योजना सुरू ठेवाव्याच लागेल, कारण लोकनिवाद राजकारणात हे करावंच लागतं, कारण या गोष्टी एखादा करायला घेतल्या की मागे घेता येत नाही. आतापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेतून 7,500 रुपये मिळाले, मात्र पुढच्या वर्षात 25,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे परतीचे मार्ग कापण्यात आले आहेत. त्यामुळे योजना थांबवणे लोकांच्या नाराजीच्या अर्थानेही आणि विरोधकाच्या बाजूनेही सरकार ते पडणार नाही. तर अनेक आघाड्यावर त्यांना लढावं लागेल. राज्याच्या तिजोरी भार पडणार आहे. त्यामुळे राजकारणाची किती लोकांनी करावं यावर विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.